आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला? भगवा ध्वज दिला होता आणि सांगितलं होतं उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं, पण ध्यानी घ्या शिवबाराचे, हा भगवा साधा नाही बरं, कुणालाही पेलता येत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, भगवान श्री कृष्णांचा आहे. रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, त्यागाचा, समर्पणाचा. हा भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेला हाच भगवा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला. रायगडाच्या माथ्यावरचा तो जरीकाठ लावलेला भगवा आला गेल्या साऱ्यांचं स्वागत करत होता. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह होतोय, ही गोष्ट साधी झाली नाही. केवढं कौतुक! महाराज लोकमानसाच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झाले होते, पण आता ते स्वर्ण सिंहासनावर आरूढ होणार होते. सारी आतुरले होते. 5 जून द्वादशी उजाडली, रायगड गुड्याने भरला, तोरण बांधली, फुलं सजली. आणि संख्यांच्या समर्पणाचं, बलिदानाचं हे महानमंगल फळ खर तर हजारो वर्ष सह्याद्री ज्या क्षणाची वाट पाहता चल राहिला, तो क्षण नजीक आला. राज्याभिषेक. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. मंडप वेदीमध्ये असलेल्या आसंदीवर महाराजांनी आरोहण केलं. शेजारी महाराणी सोयराबाई युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. पूर्वेला तुपाचा स्वर्ण कलश घेऊन मोरपंत उभा राहिले, तर दक्षिणेला दुधाचा कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते. अष्टदिशांना अष्टप्रधानांनी जागा घेतल्या आणि अभिषेक सुरू झाला. 7 सिंधूंचा अभिषेक. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, सिंधू. अभिषेक सुरू झाला. मंत्रघोष, मंत्रोच्चार गरजू लागला. 7 सिंधूंचा महाराजांच्या मस्तकावर अभिषेक होत होता. आणि त्याच वेळी महाराजांचं लक्ष दक्षिणेला उभा असणाऱ्या सरसेनापती हंबीररावांकडे गेले. राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी हंबीरराव सरसेनापती झाले होते, पण तत्पूर्वी